काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन झालेलं आहे। हिदायत पटेल यांच्यावर काल हल्ला झालेला होता। राजकीय आणि कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। हल्ला करणारा उबेद पटेल याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। जिन लोगों ने ये साजिश रची, उनके मर्डर के पीछे, उनकी हत्या के पीछे जिन लोगों का हाथ है, उनको कड़ी से कड़ी सजा मिले। मैं आपके चैनल के माध्यम से मुख्यमंत्री साहब से कहना चाहता हूं कि मुख्यमंत्री साहब, ये गुंडाराज कब खत्म होगा? अगर इतने कद्दावर नेता को इतना खुलेआम मारे जा सकता है तो आम आदमी की हालत क्या है? आपको व्यवस्था संभालनी होगी। अगर हमें इंसाफ नहीं मिला तो हम उसमें जन आंदोलन करेंगे। कल रात में हमने कंप्लेंट करे थे। पटेल साहब ने खुद बोले थे 5 आरोपियों के नाम। पहला बदरुज जमा, दूसरा राजू बोचे, तीसरा संजय बोड़के, एक फाजिल खां, आसिफ खां और फारूक खां आसिफ खां। इनमें से एक की भी अटक हुई नहीं और जब तक की अटक हुई नहीं हम यहाँ से बॉडी लेके जाने वाले नहीं है। हम यहाँ से डायरेक्ट पाकोट पुलिस स्टेशन में बॉडी लेके जा रहे हैं और जब तक की अटक हुई नहीं बॉडी वहीच रहेगी। दुर्दैव आहे की मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, तिथे हिदायत यांची हत्या झाली आणि तरी कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात। हे ढोंग आहे। मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला, ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत। FIR पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे। प्राथमिक माहिती भेटली आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची भेटली आहे। आणखी आता चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये काय निष्पन्न होते आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेली आहे। जवळपास आता 70 लोक त्यांच्या पाठीमागे आहे। आपण शोध चालू आहे। आता काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायतभाई पटेल यांचं एका भ्याड हल्ल्यामध्ये त्यांचं जे निधन झालं याबद्दल शोक संवेदनाही या ठिकाणी त्यांना अर्पण करतो। प्रत्यक्ष ज्यांनी खून केला त्याला अटक केलं आहे, मात्र त्या व्यतिरिक्तही परिवाराने जे तक्रार दिली फिर्याद त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारवाई करावी। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव होतं। काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक वर्ष काम केलं। आम्ही पण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो। त्यांची झालेली निर्गुण हत्या याचं कोणी समर्थन करू शकत नाही। त्याची मी निंदा करतो आणि तीव्र शब्दात निषेध पण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।